नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप धमाकेदार दाखवलेला आहे. काय होतं, पार्थला ऑफिसमधून कळतं की आज पार्टी आहे. तर तेव्हा पार्थ तर खूप खुश होतो आणि त्यानंतर आता तो काव्याला सांगतो की बाबा असं काही पार्टी वगैरे आहे. तर इतक्यातच अनिशाचा काव्याला फोन येतो आणि तेव्हा तिला सुद्धा कळतं की संध्याकाळी तिचं ऑनलाईन क्लास सेशन आहे. तर तेव्हा आता पार्थ ते सगळं काही ऐकल्यानंतर स्वतःची पार्टी कॅन्सल करून टाकतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही फक्त अभ्यासावरती फोकस करा, माझ्यासाठी सगळ्यात जास्त ते महत्वाचं आहे. तर दुसरीकडे आता नंदिनीला जी शंका आलेली असते की बाबा जीवाने असं काय केलेलं असतं त्या 10 कोटीचं, तर तेव्हा ती आता जीवाला विचारते. तर जीवा आता सुद्धा तिला सगळं काही खोटं सांगतो, म्हणतो मी शाहूवाडीची जमीन मॉर्गेज ठेवून त्याच्यावरती 5 कोटीचं लोन उचललेलं आहे. आणि आता दुसरीकडे विक्रम तर मानिनीवरती खूपच खुश झालेला असतो आणि ते दोघे आता बुद्धिबळ वगैरे खेळत छान गप्पा मारत असतात. आणि तेव्हा विक्रम इतका खुश होतो आणि तिला म्हणतो, बघ आता मुलांचे संसार त्यांचे त्यांचे चालू देत, आपण आता सेकंड हनीमूनचं प्लॅनिंग करूयात. तर तेव्हा मानिनी थोडीशी लाजते आणि त्यानंतर ती विषय बदलून बुद्धिबळ मध्ये बरोबर विक्रमला चेकमेट करते. आणि त्यानंतर मित्रांनो चक्क आता या चौघांना सुद्धा जो काही काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो आणि हे चौघे सुद्धा आता धक्क्यामध्ये गेलेले आहेत. आणि आता काउन्सिलर कडे जाऊन काय बोलायचं याचा मात्र त्यांना फार मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपण व्हिडिओ सुरुवातीपासून बघूयात. पार्थ आता ऑफिस मधल्या सावंत सोबत बोलत असतो. तो म्हणतो, हो सावंत, आता माझी तब्येत बरी आहे, मी आता फिट अँड फाईन आहे. इनफॅक्ट मी आपल्या ऑफिसच्या ग्रुपवरती मेसेज करणारच होतो की आपण संध्याकाळी कॉल मीटिंग वरती भेटूयात आणि माझा छान आराम झालेला आहे. नाऊ आय एम बॅक टू वर्क. आणि इतक्यातच तिकडून सावंत म्हणतात, पार्टी आहे. तर तेव्हा पार्थ विचारतो, कसली पार्टी आहे? आणि एकदमच त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, हो हो, अरे मी विसरलोच होतो, आज संध्याकाळी आपल्या ऑफिसमध्ये पार्टी आहे ना. येस येस. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा हा, कंडिशन पण आहे का की आपल्या बायकांना सुद्धा पार्टीमध्ये घेऊन यायचं आहे. आणि एकदमच म्हणतो, हो मी सुद्धा ना माझ्या बायकांना, असं म्हणून परत तो सॉरी म्हणतो, म्हणजे माझ्या बायकोला ना मी पार्टीला घेऊन येतो, एकच आहे ना. हा हो, घेऊन येतो घेऊन येतो आणि भेटूयात संध्याकाळी, असं म्हणून तो फोन ठेवतो आणि भलताच खुश झालेला असतो आणि म्हणतो, अरे चला आता मी बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडणार, तेही पार्टीसाठी आणि तेही काव्यासोबत. पण त्या येतील का? आणि परत म्हणतो, नाही का नाही येणार, आणि आजकाल मूड चांगला असतो मांजरीचा, असं तो बोलतच असतो. इतक्यात तिकडून मागून काव्या जोराने देशमुख अशी ओरडते आणि त्याच्या दिशेने येत असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो काय झालं काय झालं? आणि तिच्या तोंडाला तिने काहीतरी लावलेलं असतं आणि पार्थ विचारतो, अहो हे तोंडाला काय लावलेलं आहे तुम्ही? तर काव्या त्याला म्हणते, मी तोंडाला काय लावलं ते सोडा, पण तुम्ही काय केले ना ते बघा आधी. तर पार्थ म्हणतो, काय केले मी? तर काव्या त्याला म्हणते, आंघोळ करायला खूप आवडते ना तुम्हाला? तर तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो, शॉवर लावून असं पाठ वगैरे, असं तो बोलत असताना काव्या म्हणते, नाही नाही, एवढे डिटेल्स नकोय तो मला. आंघोळ करायला आवडतं ना, तर मग आंघोळ केल्यानंतर ओली लादी वायपरने साफ करायची, एवढं कळत नाही का तुम्हाला देशमुख? तर पार्थ आता गडबडू लागतो, म्हणतो, मी ते. तर काव्या म्हणते, काय मी ते फेस पॅक लावलेला होता मी आणि पाय धुवायला मी फेस पॅक लावायला मी बाथरूम मध्ये गेले होते आणि मी घसरून पडले असते. तर तेव्हा पार्थ हसूच लागतो आणि म्हणतो, कसे पडला असता? तर काव्या म्हणते, सरकन पडले असते. तर पार्थ अजून हसू लागतो. तर काव्या तर एकदम जास्तच भडकते आणि म्हणते, खेचताय का माझी, खेचताय? मी तिथे आत पडले असते ते सांगते, तर ते काही नाही, किती महागात पडलं असतं ते. आणि नाही तुम्ही काही बोलूच नका हो देशमुख प्लीज, आता ना मी तुमची बाथरूम मध्ये एंट्रीच बंद करणार आहे आणि हो तुमच्या त्या लाडक्या शॉवरला ना मी पत्राच लावून टाकणार आहे. तर पार्थ म्हणतो, मग मी आंघोळ कुठे करायची? तर काव्या म्हणते, चौकात करा तिकडे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो असं का बोलताय, बघतील ना लोक मला तिथे असं आंघोळ करताना. तर काव्या म्हणते, मला ना त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, मी तुम्हाला सिरियसली सांगते, मी तुमची बाथरूम मध्ये एंट्री बंद म्हणजे बंद करणार आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाही सॉरी, मी पुढच्या वेळेस आंघोळीला गेलो ना की मग वायपरने स्वच्छ वगैरे करून ना एक्झॉस्ट लावीन, म्हणजे ना सगळं काही क्लीन होईल आणि चकाचक सगळं काही सुकलेलं असेल. तर तेव्हा काव्या आता त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, धन्यवाद. आणि आज ना युद्धाच्या आधीच शरणागती पत्करल्याबद्दल ना मनापासून
म्हणून थँक्यू असं जोराची ओरडते आणि तिथून रागारागात बाजूला जाते आणि आपला फेस पॅक पुसत असते. तर तेव्हा पार्थ आता मनात म्हणतो, मांजर तुमचा ना मूड बरा करण्यासाठी मी शरणागती पत्करलेली आहे, नाहीतर हा बोकांना लढाई इतक्या सहजासहजी सोडत नाही. असा तो मनात बोलत असताना काव्या परत त्याच्याकडे येते आणि त्याला एक टपली मारत विचारते, कसला विचार करताय? तर तेव्हा पार्थ आता थोडंसं गडबडू लागतो. म्हणतो, ते ऑफिस आणि तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, ऍक्च्युली विचारायचं आहे. ते ना ऑफिसला मी जाणारच आहे, पण जर का असं म्हणून तो बोट पुढे करून सांगत असतो, तर तेव्हा काव्या चक्क पार्थचं बोट पकडते आणि त्याला गोलच फिरवते. तर पार्थ म्हणतो, अहो हे काय करताय? आणि परत थांबून म्हणतो, अरे असं आहे का डान्स, वा वा, चला चला करूया. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही, दिवाळी झाला तेवढा पुरे झाला, आणि मुळात ना ज्या माणसाला साधं बाथरूम साफ करता येत नाही त्या माणसाबरोबर डान्स करायला मी इंटरेस्टेड नाही. तर तेव्हा पार्थ ना सॉरी म्हणतो. तर काव्या म्हणते, तुमचे शब्द ना गोल 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 फिरतायत ना, म्हणून एकदाच काय ते तुम्हाला गोल फिरवून घेतलं मी. आता कसं ना थेट बोला, स्पष्ट बोला, मुद्द्यावरती ना असं पटकन या. तर पार्थ आता तिला सांगू लागतो. म्हणतो, काय आहे ना, ऑफिसमध्ये आज संध्याकाळी पार्टी आहे. त्यात ना असं तो सांगत असताना इतक्यातच फोन वाजतो. तर तेव्हा काव्या आता जाते आणि फोन बघते तर अनिशाचा फोन असतो आणि काव्या म्हणते, हिला तर ना बाबा चैनच पडत नाही, असं म्हणून ती आता अनिशाचा फोन कट करते आणि परत पार्थ समोर जाऊन उभी राहते आणि त्याला विचारते, काय बोला पटकन. तर पार्थ सांगतो, काय आहे ना, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे. तर सगळे ना आपल्या बायकोला, असं तो बोलत असताना परत अनिशाचा फोन येतो आणि काव्या जाते आणि रागारागाने म्हणते, आता काय करायचं आता हिचं, असं बोलत असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काहीतरी इम्पॉर्टंट असेल, उचला आणि बोला ना तुम्ही. तर तेव्हा काव्या म्हणते, आता ही खूप बडबड करत बसणार, असं म्हणून तिचा फोन उचलते आणि फोन उचलल्या उचलल्या म्हणते, बोल ग, आणि आरडाओरडा करू नकोस, काय बोलायचं आहे ना ते शांतपणाने बोल. आणि ती म्हणते, अगं अनिशा, संध्याकाळी आणि ऑनलाईन क्लास, आणि मला एक गोष्ट कळतच नाही की हे ऑनलाईन का ठेवतात क्लासेस. आणि परत म्हणते, ओ हो सॉरी, अगं माझ्या ते लक्षात आलंच नाही ग, बरोबर आहे ना त्यांचं पण, अगं बरोबर आहे ना, आपल्या क्लासला आग लागल्यामुळे रेनोव्हेशन चालू आहे ना, इन दॅट केस ऑनलाईनच क्लासेस घ्यावे लागतील ना त्यांना. आणि हा हा हो, तू काही काळजी करू नकोस, मी अटेंड करेन, नक्की नक्की, आणि हो, इन्फॉर्म केल्याबद्दल थँक्यू, चल बाय अनिशा, असं म्हणून ती आता फोन ठेवते. आणि त्यानंतर आता पार्थला विचारते, बोला पार्थ, काय बोलत होता तुम्ही? तर पार्थ आता तिला म्हणतो, नाही नाही, काही नाही, कारण त्यानं ते सगळं काही ऐकलेलं असतं. तर काव्या त्याला म्हणते, संध्याकाळ, काही नाही काही नाही, कसं काय म्हणता तुम्ही, संध्याकाळ, ऑफिस, पार्टी, बायको, एवढेच शब्द मला काय ते कळाले. तर पार्थ आता थोडंसं बाजूला जातो आणि म्हणतो, नाही नाही, काही नाही. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो असं कसं काही नाही, आत्ता तर तुम्ही बोललात ना, ऑफिस, पार्टी, संध्याकाळ वगैरे काय काय काय, अहो बोला ना, अहो मोकळे व्हा पटकन. तर पार्थ परत आता सांगू लागतो. म्हणतो, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे ना, तर मग असं ठरलेलं आहे की सगळ्यांनी आपल्या बायकांना घेऊन यायचं, असं म्हणून सांगतो आणि थोडंसं हसतो. तर काव्य आता मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते, अहो देशमुख, अहो भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक, एवढा छोटा मुद्दा असा चकलीसारखा गोल 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 फिरवून सांगायची काय गरज होती, अहो जाऊया की आपण, असं तिने सांगितल्यानंतर पार्थ तर खूपच खुश होतो आणि काय असं म्हणून तिला विचारतो. तर काव्या म्हणते, म्हणजे काय, अहो माझ्याकडे ना एक सिल्वर कलरचा वन पीस आहे मस्त, तो घालते मी, चालेल का? तर तेव्हा पार्थ सुद्धा खूप खुश होऊन सांगतो, हो हो चालेल ना. आणि तेव्हा काव्य विचारते, तुम्ही काय घालाल? तर तेव्हा पार्थ, मी ना, असं म्हणून थोडंसं थांबतो आणि काव्याला म्हणतो, एक मिनिट, तुमचा संध्याकाळी आज ऑनलाईन क्लास आहे ना? तर काव्या म्हणते, हो आहे की, मग? तर पार्थ म्हणतो, मग? तर काव्या म्हणते, अहो तो काय रात्रभर नाही ना चालणार, संपेल, मग तो संपल्यानंतर आपण जाऊयात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अहो पार्टी ना लेट नाईट चालणार आहे, मग तुमची रात्रीची रिव्हिजन बुडेल ना. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो देशमुख, मी रोज रात्री रिव्हिजन करते, मला पण ब्रेकची गरज असते ना, आणि तुम्ही जर म्हणत असाल ना, तर तुमच्यासाठी मी आजच रात्री ब्रेक घेते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, हे बघा, आपण पार्टी कॉम्प्रोमाइज करू शकतो, मला ना तुमचा अभ्यास कॉम्प्रोमाइज करायचा नाहीये. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो हे बघा, मला ब्रेकची गरज आहे ते सोडून द्या, पण तुम्ही इतके दिवस घरी बसून आहात, तुम्ही बाहेर पडाल, तुमच्या माणसांच्या मध्ये जाल, बरं वाटेल, अहो तुम्हाला एन्जॉय कराल तुम्ही. तर पार्थ आता बाजूला जातो आणि म्हणतो, नाही नाही, मी पार्टीला जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा पार्टीला येणार नाहीत. तर काव्या म्हणते, अहो याला काय अर्थ आहे हो देशमुख, मी स्वतःहून म्हणते ना तुम्हाला, मी येते, तर तेही तुम्हाला चालत नाहीये. आणि मी म्हणाले बाबा की मी घरी बसून माझा माझा अभ्यास करते आणि तुम्ही जात, तर तेही तुम्हाला नको आहे, असं कसं?
तर पार्थ तिला म्हणतो, काव्या तुम्ही माझ्याबरोबर आलात ना तर मला आवडणारच आहे, पण तुमचा अभ्यास ना माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. हे बघा, अभ्यासाच्या बाबतीत ना मी फार सिरियस आहे. तुम्हाला सांगतो, माझी 12वी झाल्यानंतर बाबांनी घरामध्ये पहिल्यांदा कलर टीव्ही आणलेला होता. अख्ख्या पवार चाळीमध्ये ना फक्त आपल्या घरामध्ये कलर टीव्ही होता आणि त्याच वेळेस ना वर्ल्ड कपच्या क्रिकेटच्या मॅचेस होत्या. पण ना नेमकी जीवाची 10वीची परीक्षा होती आणि मी कोणाला सुद्धा त्या टीव्हीला हात लावू नाही दिला जोपर्यंत त्याचे सगळे पेपर्स संपत नाहीत तोपर्यंत, असं त्याने सांगितल्यानंतर काव्याला थोडंसं त्या गोष्टीचं आश्चर्य आणि छान सुद्धा वाटत असतं. तर पार्थ पुढे सांगतो, त्या वर्षी पार्थ देशमुखने क्रिकेट नाही पाहिलं, पण माझ्या भावाला ना मन लावून अभ्यास करताना पाहिलं. त्या वर्षी वर्ल्ड कप आपण नाही जिंकला, पण जेव्हा ना जीवाचा 10वीचा रिझल्ट लागला, त्याचं मार्कशीट हातात घेतल्यानंतर ना मला ना वर्ल्ड कप हातात घेतल्याचं फील आलं आणि मला ना तेच फिलिंग पुन्हा अनुभवायचं आहे काव्या, असं त्यानं सांगितल्यानंतर आता काव्या प्रेमानंच पार्थकडे बघू लागते. तर पार्थ पुढे म्हणतो, IASच्या परीक्षेमध्ये सेंचुरी मारताना बघायचं आहे मला तुम्हाला. तर काव्या आता हसू लागते. तर पार्थ म्हणतो, मग ना तुमच्या प्रगतीमध्ये कुठलेही अडथळे आले तर ना ते दूर करायला मी आहे. तुमच्या अभ्यासामध्ये ज्या गोष्टींनी अडथळा निर्माण होईल त्या सगळ्या गोष्टींच्या वरती मी पाणी सोडायला तयार आहे काव्या, आणि तुमच्यासाठी ना अशा 1000 पार्ट्या सोडून देईन मी. लाल दिव्याच्या गाडीत बसायचं असेल ना तर ना लाल फुग्याच्या मागे धावू नये माणसाने. शेवटी ना मोहापेक्षा ध्येय मोठं, असं तो सांगत असताना काव्या एकसारखी त्याच्याकडे बघून ऐकत असते. आणि त्यानंतर आता पार्थ काव्याचा चष्मा आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्या डोळ्यावरती तो घालतो स्वतःच्या हाताने. तर तेव्हा काव्या तर खूप खुश होते आणि परत ती हसत त्याच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर आता पार्थ काव्याचं UPSCचं पुस्तक तिच्या हातामध्ये देतो आणि तिथून हसत हसत आता तो बाजूला निघून जातो. तर तेव्हा काव्या तर त्याच्यावरती फार इम्प्रेस झालेली असते. तर दुसरीकडे मित्रांनो, चक्क जीवा घरामध्येच आता व्यायाम करत असतो आणि त्याचं एक साईडचं वजन असतं, म्हणजे जी प्लेट असते ती पडणार असते इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि त्या प्लेटला व्यवस्थित लावते आणि जीवाला म्हणते, अहो जरा सावकाश, आणि त्याच्याकडे बघून म्हणते, अहो आणि हे काय, हे किती घाम आलेला आहे तुम्हाला. तर जीवा म्हणतो, हो हो, म्हणजे तो धापा टाकत असतो आणि म्हणतो, हो इतके दिवस ना जिम केली नव्हती ना त्यामुळे ना आज जरा जास्त वर्कआउट करतोय, असं म्हणून तो आता बोलत बोलत खुर्चीवरती जाऊन बसतो. तर तेव्हा नंदिनी कपाटामधून नॅपकिन काढते आणि त्याला देते. तर जीवा तिला थँक्स म्हणतो आणि नंदिनी आता जीवाला एकदम थँक्यू सो मच असं म्हणते. तर तेव्हा जीवा तिला विचारतो का, तर नंदिनी सांगते, अहो खरंच तुम्ही माझ्यासाठी ना खूप कष्ट घेतलेले आहेत. माझा आनंद निवास सुद्धा मला परत मिळवून दिलात आणि आता मला अजूनही कळलेलं नाहीये की हे सगळं कसं काय केलं तुम्ही. तर तेव्हा आता जीवा धक्क्याने तिच्याकडे बघतो आणि परत थोडं थांबून विचारतो, कसं म्हणजे. तर नंदिनी आता परत विचारते, अहो म्हणजे 10 करोड, एवढे 10 करोड तुम्ही कुठून आणलेत. तर जीवा तिला म्हणतो, अगं तू काय सारखं सारखं त्याच विषयावरती येतेस, अरे आम खाऊ ना गुटलिया मत गिनो, असं म्हणून तो परत आता बाजूला चाललेला असतो. तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, जीवा, असं म्हणून ती चक्क जीवाचा हात घेते आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते, माझ्या डोक्यावरती हात ठेवून खरं खरं सांगा, तुम्ही काही खोटं बोलत नाही आहात ना माझ्याशी. असं म्हटल्यानंतर जीवाला थोडासा धक्का बसतो आणि तो आपला हात बाजूला करतो आणि म्हणतो, हा काय वेडेपणा आहे तुझा. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, जीवा प्लीज, काय काय ते खरं खरं सांगा ना मला, आणि मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही असंच काहीतरी हसून विषय टाळला होता, आज तरी खरं काय ते सांगा ना मला. आणि हे बघा, काहीही करून ना आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तुम्ही 10 करोड कुठून आणलेले आहे, जीवा प्लीज सांगा ना मला. तर तेव्हा आता जीवा थोडंसं थांबतो आणि तिला म्हणतो, खरं तर मी तुला सांगणार नव्हतो, पण तू इतकं फोर्स करतेस ना म्हणून मी तुला सांगतोय. आणि तो खोटं सांगतो आता नंदिनीला चक्क, म्हणतो, मी ना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली होती, सो 5 करोड ना त्या प्रॉफिटचे आले आणि राहिलेल्या 5 करोडचं ना मी बँकेचं लोन केलेलं आहे. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो आणि ती धक्क्यानेच त्याला विचारते, काय सांगता तुम्ही 5 करोडचं बँकेचं लोन घेतलंय. आणि ती विचारते, तुम्ही खरं सांगताय ना मला. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अरे मी आता तुला खरं सांगतोय तरी सुद्धा तू डाऊट घेतेस माझ्यावर. तर नंदिनी आता थोडीशी थांबते आणि म्हणते, एक एक मिनिट, बँकेकडून लोन घेताना आपल्याला ना काहीतरी गहाण ठेवावं लागतं
आणि मग तुम्ही एवढं काय गहाण ठेवलेलं आहे असं ती आता विचारते. तर तेव्हा आता जीवा मनात म्हणतो एक खोटं लपवायला अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला आणि तो शांतच असतो. तर तेव्हा नंदिनी परत त्याला विचारते, अहो जीवा सांगा ना, अहो बोला ना प्लीज, मला आता टेन्शन येत आहे. तर तेव्हा आता जीवा थोडंसं गडबडू लागतो आणि म्हणतो ते मी असं तो बोलत असताना बाहेरच्या दिशेने बघत असतो आणि म्हणतो ते ना मी 5 करोड साठी ना मॉर्गेजसाठी शाहूवाडीची जमीन ठेवलेली आहे आणि असं त्याने सांगितल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही, अहो हे जर घरात कळालं ना, तर असं ती म्हणत असताना जेव्हा म्हणतो, अगं कसं कळेल, अगं लोन ना 20 वर्षांच्या साठी केलेलं आहे मी, अगं पुढचे 10 वर्ष ना मी भरपूर मेहनत करून लोन फेडून टाकेन अगं आणि प्रॉपर्टीचे पेपर्स परत मिळवेन. तर तेव्हा आता ते ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते, फक्त तुम्ही नाही तर आपण आणि या लोनचं ना मंथली जे काही इन्स्टॉलमेंट येईल ना त्यामधले अर्धे पैसे मी देईन तुम्हाला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही, अजिबात नाही. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, नाही नाही, या बाबतीत मी तुमचं काही एक ऐकणार नाही. आता मी जे काही सांगते ना ते फायनल आहे. तर जेव्हा आता तिला म्हणतो, बरोबर ठीक आहे, आता तरी झाला का तुझा आत्मा शांत. तर नंदिनी आता हो असं त्याला सांगते आणि जीवाला म्हणते, सॉरी जीवा, खरंच सॉरी आणि खरंच सॉरी, मी तुमच्यावरती संशय घेतला. अहो पण मी काय करू, खरंच मला खूप काळजी वाटत होती. मला फक्त एवढंच हवं आहे की आता तुम्ही ना परत कुठल्याही अडचणीत नको यायला, बास. तर तेव्हा जेव्हा हो हो असं तिला म्हणत असतो तर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, मी तुमच्यासाठी ना ज्यूस घेऊन येते, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा जीवाने आपला एक हात मागं घेतलेला असतो आणि त्याने फिंगर क्रॉस केलेले असतात. तर आता ते क्रॉस फिंगर्स आता जीवा आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि त्याच्याकडे बघून ते क्रॉस फिंगर्स सरळ करतो आणि मित्रांनो त्याने आता सुद्धा नंदिनीपासून सत्य लपवलेलंच असतं. तर दुसरीकडे आता मानिनी आणि विक्रम नेहमीप्रमाणे बुद्धिबळ खेळत बसलेले असतात. तर तेव्हा मानिनी आता विक्रम च्या बाजूचा उंट उडवते आणि म्हणते, गेला गेला, आता उंट सुद्धा गेला आणि तुमचा राजा धोक्यात आहे बरं का देशमुख. तर विक्रम म्हणतो, हो हो अगं ते दिसतच आहे मला. नाही आता काय पण म्हणतो, आता सध्या ना तू फुल फार्मात आहेस. तर मानिनी म्हणते, अहो काही काय. तर विक्रम म्हणतो, अगं तू आत्ता त्या तुझ्या सणसणीत स्टाईलने जे काय तुझ्या मैत्रिणीला सुनावलायस ना, तर त्याच्यासाठी सॅल्यूट आहे तुला, सॅल्यूट. आणि अगं तो खलबत्ता असं म्हणून तो हसतोच. तर तेव्हा मानिनी सुद्धा हसते. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे बापरे, म्हणजे आतापर्यंत खलबत्त्यामध्ये लसूण, मिरी, धणे, बदाम, खारीक हे सगळं काही कुटताना बघितलेलं आहे, पण ना मी पेनड्राईव्ह कुटलेला खलबत्ता पहिल्यांदाच बघितला, असं म्हणून तो मोठ्याने हसू लागतो. तर तेव्हा मानिनी सुद्धा मोठ्याने हसत असते. तर विक्रम परत म्हणतो, नाही नाही, म्हणून खरंच, अगं खरंच म्हणूनच तू मला आवडतेस म्हणू. नाही म्हणजे कसं, राजहंसाला निरक्षर विवेक कळतो, तसंच ना तुला ना दुधातलं पाणी पाण्यातलं दूध बरोबर कळतं. तर तेव्हा मानिनी म्हणते, असं म्हणताय तुम्ही, पण मी सुद्धा भरकटलेच होते ना मध्ये. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं नाही म्हणू व्हायचंच ना तसं, कारण काय आहे, राग, लोभ, मद, मत्सर, माया या सगळ्या रसांनी भरलेली असतात आपली माणसं. अगं चुका होतात आणि होणारच आणि झाल्याच पाहिजेत. अगं त्यामधूनच तर शिकता येतं ना. तर तेव्हा मानिनी म्हणते, असो झालं गेलं, गंगेला मिळालं. दिवाळी तर छान पार पडली आणि आता माझं मन ना खरंच शांत आहे आणि तुम्हाला सांगू का, आपली मुलं, त्यांच्या बायका असं सुखाने आता नांदू लागलेली आहेत असं मला वाटत आहे बघा. तर तेव्हा विक्रम म्हणतो, आणि जर समजा ते नांदत नसतील ना आणि आता त्यांचे मार्ग ना आता त्यांना जरा शोधू देत, कळते का तुला. आणि आता आपण ना लुडबुड नाही करायची आणि आता आपण ना म्हाताऱ्या आई बाबांनी रिटायर व्हायचं, लक्षात ठेव. आणि आपल्या आता सेकंड हनीमूनचा विचार करायचा, असं त्यानं बोलल्यानंतर आता मानिनी त्याला म्हणते, काहीही काय बोलताय हो तुम्ही. तर विक्रम म्हणतो, अगं नाहीतर काय म्हणू, बघ हे बघ, आपण जाऊयात ना असं मस्तपैकी कुठंतरी युरोप वगैरे फिरून येऊयात ना. तर मानिनी म्हणते, मला कुठेही यायचं नाहीये तुमच्या बरोबर. तर विक्रम म्हणतो, असं काय ग, चल की जाऊया. तर मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आपण ना आपल्या नातवंडांची तोंड बघूया आणि मग जाऊया आपण युरोप का कुठे तुम्ही म्हणाल तिथे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मग झालंच, अगं कवळी लावायच्या वयात कणसं कशाला खावीत माणसानं, असं म्हणून तो हसू लागतो आणि म्हणतो, अगं तुला सांगतो, तुझी मुलं आहेत ना, ते हे सगळं काही करायला खूप वेळ लावणार आहेत आणि एकदा का ती छोटी छोटी बाळं अशी घरामध्ये रांगताना पालती होताना बघितली ना, की मग तुझा पाय कशाला निघतोय घरातून. तर मानिनी
नंदिनी म्हणते हे मात्र अगदी खरं आहे आणि म्हणते कसं माझं मन ओळखता ना तुम्ही देशमुख? फक्त एवढं मात्र तुम्हाला ओळखता येत नाहीये की आपला राजा जरा जपून ठेवावा, नाहीतर मानिनीचा हत्ती त्याला उडवून लावेल. असं म्हणून ती हत्ती पुढे घेते आणि म्हणते चेक अँड मेट. तर तेव्हा विक्रम तर आरर म्हणून असं डोक्याला हातच लावतो आणि म्हणतो अगं शहाणीच आहेस ग तू म्हणू. आणि काय आहे मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न दाखवत ना मस्त पत्ता कापलास ग माझा. असं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा हसू लागतात आणि यांचं इकडे छान असं मस्त चालू असतं. तर आता इकडे नंदिनी आवरत असते आणि इतक्यातच तिच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि मेसेज बघितल्यानंतर ती धक्क्यातच जाते आणि नेमकं त्यावेळेस जीवाच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज येतो आणि तो सुद्धा ज्यावेळेस मेसेज बघतो तर तेव्हा त्याला सुद्धा धक्का बसतो आणि आता हे दोघे सुद्धा आता एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि नंदिनी आता जीवाला सांगते काउन्सिलरचा मेसेज आलेला आहे. तर जीवा म्हणतो हो मला सुद्धा आलेला आहे आणि या दोघांना आता धक्का बसलेला असतो आणि आता त्यावेळेस आता या दोघांना सुद्धा तो क्षण आठवतो ज्यावेळेस ते काउन्सिलरकडे गेलेले असतात आणि तेव्हा काउन्सिलर त्यांना म्हणालेले असतात तर तुम्हा दोघांना आता डिवोर्स हवा आहे. तर या दोघांनी सांगितलेलं असतं हो आणि आता हे सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात. तर नेमकं आता दुसरीकडे सुद्धा अगदी सेम सिच्युएशन झालेली असते की काव्या आणि पार्थ दोघांच्या मोबाईलवर सुद्धा एकाच वेळेला त्यांच्या काउन्सिलरचा मेसेज आलेला असतो आणि त्यावेळेस आता त्या दोघांना सुद्धा तो क्षण आठवलेला असतो की त्यांची काउन्सिलर त्यांना म्हणत असते की म्हणजे पार्थला म्हणत असते तुम्ही नेमकं किती दिवस संसार केला हे तुम्हाला आठवत आहे आणि मग तरी सुद्धा आता हा संसार नकोसा का झालेला आहे तुम्हाला. तर तेव्हा पार्थने त्यांना सांगितलेलं असतं खरं तर ना माझ्या बायकोसोबत मला कोर्टाची नाही तर देवळाची पायरी चढायची होती पण भक्ती आणि लग्न मारून मुटकून नाही करता येत त्यामुळे ना आम्हाला डिवोर्स देऊन टाका म्हणजे ना आम्हाला एकमेकांचा त्रास नाही होणार. आणि असं त्यांना आठवल्यानंतर आता हे दोघे परत एकमेकांच्याकडे धक्क्याने बघत असतात आणि इकडे सुद्धा आता नंदिनी आणि जीवा सुद्धा एकमेकांच्याकडेच बघत असतात आणि त्यानंतर त्यांच्या काउन्सिलरने सांगितलेलं असतं की डिवोर्स घेण्याआधी तुम्हाला कायद्याने 6 महिने एकत्र राहावं लागणार आणि तीच तुमच्या नात्याची शेवटची संधी समजा. आणि इकडे त्यांना आता ते आठवल्यानंतर म्हणजे इकडे आता काव्या म्हणते पार्थला 3 महिने झाले सुद्धा आणि आता ना त्यांना भेटावं लागेल. तर तेव्हा पार्थ थोडासा गंभीर म्हणजे जास्तच गंभीर झालेला असतो आणि काव्याला म्हणतो आणि भेटून काय सांगणार आहोत आपण. तर तेव्हा काव्याकडे सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर नसतं आणि ती सुद्धा पार्थकडे बघतच राहते आणि इकडे सुद्धा अगदी सेम सिच्युएशन असते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या आता मानिनीला स्वयंपाकघरामध्ये थोडीशी मदत करत असते. तर तेव्हा पार्थ तिथे येतो आणि रागारागाने काव्याला म्हणतो काय करताय तुम्ही इथे, तुम्हाला अभ्यासाची गरज आहे चला. तर तेव्हा मानिनी पार्थला सांगते तिने लेक्चर अटेंड केलेलं आहे तिला आता ब्रेकची गरज आहे. तर तेव्हा पार्थ खूप रागात असतो आणि म्हणतो ब्रेक 5 मिनिटांचा असतो आणि हे करायला ना खूप वेळ जाईल. तर तेव्हा काव्याला तर त्या गोष्टीचा थोडासा धक्काच बसलेला असतो आणि आता दुसरीकडे जीवाच्या हातामध्ये एक साडी असते आणि त्याने साडीची छान अशी घडी घातलेली असते आणि तो आता नंदिनीला म्हणतो फायनली साडी डन झाली आणि म्हणतो मी जर साडीच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून जॉबला लागलो ना तर एका दिवसात ना अख्खं दुकान रिकामं करून टाकेन. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अहो काय किती बोलताय तुम्ही, दम नाही लागत का तुम्हाला. तर तेव्हा जीवा एकदमच म्हणतो वरती बघून अरे देवा एकदा काय ती या जीवाची बडबड बंद कर रे बाबा. असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी एकदमच धक्क्याने पुढे सरकते आणि जीवाच्या तोंडावरती हातच धरते आणि नाही असं इशाऱ्याने सांगू लागते. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.